श्रीरामपूर शहराचे मिनी आमदार बिहाणी ससाणे का चित्ते। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील होणाऱ्या अटीतटीच्या सामन्यामध्ये कोण होणार मिनी आमदार याकडे नागरिकांच्या चर्चेमधून ससाणे बिहाणी चित्ते अति महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये श्रीरामपूर शहरामध्ये 66% मतदान झाले असून या मतदानामध्ये आणि ज्येष्ठ नागरिक महिला यांनी मोठ्या उत्साहामध्ये मतदान केले आहे। पण निकाल 10 ते 15 दिवसांनी ठेवल्याने कार्यकर्त्यांचा हापमोड झाला आहे। पण या निवडणुकीमध्ये महिला भगिनी आणि कार्यकर्त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली, यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे। पण अटीतटीच्या सामन्यामध्ये कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडत आहे या चर्चेला जागोजागी कट्ट्यावर बसलेल्या मतदाराकडून चर्चा होताना दिसत आहे। भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी श्रीनिवास बिहाणी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब शिवसेना गटाचे प्रकाश चित्ते आणि अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे करण ससाणे साहेब या तिघांच्या तुळशीमध्ये कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे अशी चर्चा नागरिकांकडून होत आहे। श्रीनिवास बिहाणी यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे श्रीरामपूरमध्ये तळ ठोकून होते आणि प्रकाश चित्ते यांच्या प्रचार सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचीही सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। प्रकाश चित्ते यांच्या विजयासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी श्रीरामपूर शहराचा कायापालट सर्वांगीण विकासाकरता प्रकाश चित्ते यांना विजयी करा अशी आव्हाने त्यांनी यावी आणि माजी आमदार स्वर्गीय जयंतराव शासनाने साहेब यांचे सुपुत्र करण ससाणे साहेब यांच्यासाठी आमदार हेमंत ओगले यांनी नगराध्यक्ष पदासाठी करण ससाणे साहेब यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली। यावेळी त्यांनी असे आवाहन केले की माजी आमदार जयंतराव ससाणे साहेब यांचे स्वप्न साकार करण्यासाठी श्रीरामपूर शहराचा सर्वांगीण विकासाकरता करण ससाणे साहेब यांना विजयी करा आणि श्रीरामपूर शहराची एकहाती सत्ता द्या अशी आव्हाने त्यांनी केली। पण या निकालाचा कल कोणाच्या बाजूने लागेल हे मात्र सांगता येत नाही। तिन्ही उमेदवार आणि तन मन धनाने आपलाच विजय होईल अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा चालू आहे। यावेळी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा आवाहन केले आहे की भारतीय जनता पक्षाच्या हाती एकहाती सत्ता द्या आणि श्रीरामपूर नगरपालिका शहराचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला एक वेळ संधी द्या असे आवाहन त्यांनी केले। आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी प्रकाश चित्ते साहेब सहसंपूर्ण पॅनलला विजयी करा आणि श्रीरामपूर शहराचा विकास करण्यासाठी आमच्या हाती सत्ता द्या आणि त्या संधीचे सोने करून आव्हान त्यांनी केले। पण या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होणार आहे ते या मतपेटीचे हात धरले असून विजय कोणाचा होणार आहे हे मात्र कळत नाही। पाहूया, घोडा मैदान जवळ आहे, मात्र या तिरंगी सामन्यामध्ये कोण होणार या श्रीरामपूर शहराचा मिनी आमदार नागरिकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे।